संडे हो या मंडे, रोज खाऊ अंडे असं म्हणतात, ते काही खोटं नाही. तर काल होतं रविवार, म्हटलं चला अंड्याची रेसिपी करूयात. तरी अंडे घेतलेले आहेत. अंडे हे मी आधीच बॉईल करून घेतले आहेत. आता हे मस्त कट करून घेणार आहे. तर बघा, असं मध्यभागी कट करून घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं. आता वाटणाची तयारी करूयात. तर इथं मी स्लाईस केलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि पुदिना, तर हे मस्त तव्यावरती तेल टाकायचं आणि छान परतून घ्यायचं लालसर होईपर्यंत. थोडंसं मीठ टाकायचं, लगेच कोथिंबीर आणि पुदिना टाकायचं आणि मिक्सरला चांगलं गरकन फिरून घ्यायचं. बारीक मस्त छान असं वाटण तयार करून घ्यायचं बघा. तर आता इथं माझं वाटण पण तयार आहे. तर आपण आता करूयात अंड्याच्या ग्रेव्हीची तयारी. तर कढई ठेवली आहे गरम करायला. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं हळद टाकणार आहे आणि बॉईल केलेले अंडे हे छान परतून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये थोडंसं लालसर होईपर्यंत. तर अंडे 1-2 मिनटं छान असे परतून घ्यायचे आहेत. अंडे हे छान परतून तयार झालेले आहेत. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे अंडे. त्याच्यावरती मीठ मी ऑलरेडी टाकलं होतं, त्यामुळे आता मीठ नाही टाकलेलं. तर आता बघा, हे काढून घेतलं आहे. कढई ठेवायची, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि वाटण जे मगाशी आपण काढलं होतं ते लगेच त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि मस्त 1-2 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. तर लगेच त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं, आपल्या आवडीनुसार मसाले टाकायचे आणि तेल सुटेपर्यंत छान मस्त परतून घ्यायचं आहे बघा. आणि नंतर लगेच आता हे बॉईल केलेले अंडे त्याच्यामध्ये आपण एक एक करून असे सोडून द्यायचे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे त्याला आणि एक छान अशी उकळी येऊ द्यायची. तर बघा, अंडा करी खूप सोपी आहे. तर आम्ही सारखी बनवत असतो. तर तुम्ही पण अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला